अगोदर. कशी कशी भेट झाली, कुठे भेट झाली? माझ्या गाडीमध्ये आला होता तेव्हा सारी वर्षभरापूर्वी काहीतरी गुन्हा दाखल केला होता, तो काय होता तो विषय? माझ्या घरच्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं की जर गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावर तर आम्ही पण मरून जाणार आणि त्याच्या फॅमिलीला सर्वांना मारून टाकणार आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही, शांत बसणार. आणि त्या टाइमला मला त्यांनी पोस्ट केस टाकायला लागली, म्हणजे माझा रेप केला वगैरे, माझा विनयभंग केला, माझा पाठलाग करायचा, मला शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे. आणि त्या टाइमला नेमकं मला 18 कंप्लीट होण्यासाठी 15-20 दिवस बाकी होते आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची, तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकू घातली. मग काही दिवसांनी जेव्हा माझा 18 कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ते केस मागे घेऊन आली होती. आणि त्याच केसवर पुन्हा पोलिसांना माहिती नाही काय माझ्या घरच्यांचं बोलणं, माझ्या घरच्यांचं पोलिसांचं खूप जमतं, माहिती नाही आता ते कसं काय, ते गल्लीत येऊन पैसा वगैरे घेऊन जात होते. आणि काही दिवसांनी सक्षमवर MPD पडली आणि ह्याच कारणानं पडली. त्या चार्जशीट मध्ये साफ साफ होतं की हे मुलीच्या केसमुळेच झालेलं आहे MPD पडणं वगैरे. त्यानं काही गुन्हेगार नव्हता. हो, तुझे वडील काय करायचे, काय त्यांचे व्यवसाय वगैरे, तुझे भाऊ वगैरे काय करायचे? असेच 2 नंबरचे काम, टेबल चालवणं, म्हणजे पत्ते वगैरे, सगळे 2 नंबरचे काम करू करूच पैसा कमवलेला त्यांनी. तुला किती वेळा तुझ्या घरच्यांनी दबाव टाकला की त्याला भेटू नको, बोलू नको असं? मोजता नाही एवढी वेळेस, 3 वर्षामध्ये विचार करा ना किती वेळेस केला असेल. तुला मारहाण केली कधी, तुला धमकी दिली? खूप वेळेस मारहाण केलेली. माझ्या सक्षमला मारतो म्हणून, त्याच्या घरच्यांना त्रास देईल म्हणून, आणि मी त्यांना घाबरून राहायचे. तू कधी हे सक्षमला बोलली नाही का की असं तुम्हाला? बोलले होते, त्याला म्हणले पण चल मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, पण तो असं बोलायचं की नाही चल, तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने, म्हणजे त्यांना म्हणून तुला न्यायचं आहे. किती प्रेम होतं तुझं सक्षमवरती, सक्षम तो तुझ्यावरती? माझ्या प्रेमाचं माहिती नाही, माझा सक्षम ना माझ्यावर, मी जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा. मला माझ्या वडिलांसारखा जीव लावलेला त्यानं. मला म्हणायचे की तू माझ्यासाठी माझा दुसरा बाप आहेस. बरं, त्या 27 तारखेला सकाळी काय झालं, तुला पोलीस स्टेशनला नेलं होतं, काय झालं त्या दिवशी? माझा लहान भाऊ मला पोलीस स्टेशनला नेला होता, सक्षमवर केस टाक म्हणून जबरदस्ती करत होता. मी त्या टाइमला त्याच्यावर केस नाही टाकली, माघार घेतला सर्व पोलिसांसमोर की मला नाही टाकायची केस. तेव्हा ते एक तिथले कर्मचारी आहेत धीरज कोमुदार म्हणून, ते हिमेशला बोलले की तू याला त्याला मारून इथे येतोस, याच्यापेक्षा तू तुझ्या बहिणीचं लफडं आहे त्याला मारणार, जाऊन तुझी बहीण त्याच्यासोबत कुठे कुठे फिरते, आम्हाला सर्व माहिती आहे तिने काय काय करून येते काय नाही. आणि असं म्हणून माझ्या भावाला त्यांनी भिडवलं. त्यानंतर माझा भाऊ त्यांना बोलला सक्षमला मारूनच तुम्हाला तोंड दाखवतो. त्या दिवशी संध्याकाळी मग काय झालं, तुला कुठे घेऊन गेले होते? संध्याकाळी मला असं सांगितलं की देवदर्शनाला जायचं आणि मला घेऊन गेले. त्या टाइमला माझे वडील आणि माझे दोन्ही भाऊ नव्हते माझ्यासोबत, माझी मम्मी, माझे अंकल आंटी आणि माझी आजी होते. आम्ही गेलो होतो म्हणजे देवदर्शनाला जायचं म्हणून. आणि तेवढ्यात अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांनी गाडी थांबवली आणि माझ्या मम्मीच्या माहेरी थांबवलं आम्हाला, मानवतला परभणीच्या पुढे आहे, तिथे थांबलो आम्ही मुक्कामासाठी. तिथे मला नंतर म्हणजे अर्धी रात्र झाली, त्यानंतर तिथे पोलीस आले आणि मी कन्फ्युज झाले की ते इथे का आले असतील म्हणून, कारण मला माहिती नव्हती की माझा मोठा भाऊ आणि माझे पप्पा तिथेच आहेत, फरार झालेले आहेत. आणि त्या टाइमला ते तिथे भेटल्यावर मी सुद्धा शॉक झाली की त्यांनी सक्षमला असं म्हणजे थोडं, माझ्या घरच्यांनी असं सांगितलं होतं की त्याला थोडस 2-3 टाके लागले आणि आम्ही फरार झालो म्हणून. तर ते तिथं भेटले आणि मग त्यानंतर झालं. आम्ही 3 वाजता पोलीस स्टेशनला आलो सकाळी, म्हणजे पोलिसांनी मानवतून आम्हाला आणलं. 3-3:30 वाजले होते आम्हाला यायला. त्यानंतर मला तेव्हाही कळालं नाही की नेमकं काय झालंय, मला पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही की सर्व काय झालंय. मग सकाळी जेव्हा मी बाहेर आली तेव्हा ते टेबलवर पेपर ठेवलेला होता, त्याच्यात मी सक्षमचे फोटो पाहिली, तेव्हा कळालं मला की त्याच्यासोबत असं काय घडलंय म्हणून. सक्षम तुम्ही लग्न करून होते, मग सक्षम झाल्यानंतर तू केलं काय, नेमकं भावना? मी त्याच्यावर एवढे केस करून सुद्धा सगळे त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड, तरी पण त्याने मला एवढं जीव लावला तर मी त्याला धोका कसं देऊ शकते.
आणि मी त्याची साथ सोडणार नाही. त्यांना आज इथे नाही पण मी त्याच्या सोबत आहे, हमेशा त्याच्या फॅमिली सोबत आहे. त्यांच्यापासून त्यांचा मुलगा गेला माझ्यामुळे, माझ्या प्रेमामुळे. आता मी यांची साथ नाही सोडू शकत. बरं, तू त्या दिवशी लॉकअप मध्ये म्हणजे पोलिसांनी अटक केल्यानंतर तुझ्या भावानं काही तुला धमकी वगैरे दिली पोलीस स्टेशन मध्ये? दिली. इथून आम्हाला असं सांगून, म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून. आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इथवारा पोलीस स्टेशनला नेलं. तिथे नेल्यानंतर त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे. की माझे पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो, इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुलगी माझं ऐकेल. पण मी गेली नाही त्यांच्यासोबत. तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे, म्हणजे असं धमकी दिल्यासारखे, असं ताव देत होता मी शिला वगैरे. आता बघ, तू तुझ्या घरच्यांच्या विरोधात गेली, म्हणजे वडिलांच्या विरोधात, तुझ्या भावांच्या विरोधात, सगळे तुझे स्टेटमेंट वरती सगळे व्हायरल होत आहेत. तुला भीती आहे आता? तुला तर तुझ्या वडिलाबद्दल, भावाबद्दल तुला भीती आहे की तुला ते बाहेर आल्यावरती काय करतील वगैरे अशी? मला माझी काहीच भीती नाही. आता मी ज्याच्यासाठी जगत होते तेच नाही राहिला. मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या, कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटू नाही शकतो. तो मला बोलला होता 15-20 दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल. तर बस सक्षमच्या फॅमिलीला काही नाही व्हायला पाहिजे. तू या केस मधली मुख्य साक्षीदार आहे, तर शेवटपर्यंत तू ठाम राहशील का? की कारण एकदम ठाम राहील. मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे. मागणी काय असणार? मागणी बस त्यांना एकदम कडक शिक्षा व्हायला पाहिजे. फाशीच होऊ द्या यांना. बरं, आता तू इथं आल्यानंतर तुझ्या घरच्यांनी कुठे तुला संपर्क केला का तिकडे ये म्हणून? नाही केला, बिलकुल नाही. मला असं सांगितलं की आता आमच्या घरात पाऊल नाही ठेवायचा. मग तू काय विचार केला आता? मी नाही जाणार त्यांच्या घरी, कधीच नाही. इथेच राहील मी. कधी भेटली, कुठे भेटली? ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नाही भेटली ती. आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो, तेव्हा आचल तिथे भेटली आम्हाला. ते पोलीसच्या ताब्यात असतानाही तिने माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्या सोबतच येईल, आणि मी तिला माझ्या सोबत
घेऊन आले. ताई आता ती म्हणजे घरदार सोडून ती इथं तुमच्या इथे आलेली आहे. काय तुमची भावना करणार तिचा सांभाळ कसं तिच्याकडे जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करत. आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही, माझा सक्षम मानल, तिला मुलाचाच अधिकार देईल. जे तिच्यात तुम्ही सक्षमला पाहता सक्षमला पाहिजे मी तिच्यात. असंही मला मुलगी नाही तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करत. आयुष्यभर प्रेम करेल, जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करेल. तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार. बरं असा एक शेवटचा प्रश्न, गुणवंत सदावर्ते असं म्हणाले की तुम्ही जर मागणी केली तर ते स्वतः लढायला तयार. मग तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे, माझ्या लेकाला ज्यांनी मारले त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आणि ती त्यांनी दिलीच पाहिजे. गुणवंत सदावर्ते वकील म्हणून हा त्यांनीच पाहिजे वकील म्हणून. कोण पाहिजे? गुणवंत सदा. ओके.